नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजचा विषय किंवा शीर्षक आहे पवार साहेब यांना कोण आवरणार. आता असं शीर्षक मी का दिलं असेल मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल साधारण महिना दीड महिन्यापूर्वी शिवसेनेचं मुखपत्र सामनामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत आली होती. 3 भागामध्ये ही मुलाखत होती. त्यानंतर परत एकदा पवारांचा उल्लेख सामनाच्या एका लेखामध्ये आला होता. कार्यकारी संपादक संजय राऊत यांना पवारांनी फोन करून सांगितलं की या अर्णबला आवरा, तो मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करतो, हे भयंकर आहे वगैरे वगैरे वगैरे. त्यानंतर अर्णब गोस्वामीने खुलेआम पवारांना सवाल केला होता की खरोखरच तुम्ही माझं तोंड बंद करायला शिवसेनेला किंवा सरकारला सांगितलं आहे का. पवारांनी त्याचं उत्तर दिलं नाही आणि उत्तर देण्याची हिंमत पवारांना झाली नाही असंही म्हणता येईल. कारण त्यांना एक गोष्ट माहिती होतं की अर्णबला याचं उत्तर दिलं तो त्यावरून परत काहीतरी कुरापत काढून तो विषय वाढवत नेईल. त्यापेक्षा 2 दिवस तो काय बडबडेल ते बडबडू दे आपल्या बाबतीत, पण आपण ह्या विषयाला उत्तर द्यायचं नाही, खुलासा करायचा नाही आणि त्या विषयावर पडदा पडला. मुद्दा असा होता की पवारसाहेब सामनाच्या संपादकाला हे का सांगत होते आणि त्याविषयी मी एका व्हिडिओमध्ये खुलासा केला होता की मुख्यमंत्र्यांना हा कानात द्यायचा संदेश होता की बाबा या चॅनेलवर इतक्या टोकाला जाऊन सरकारविरुद्ध प्रचार केला जातोय, तर तिथे लक्ष देऊन रिपब्लिकसारख्या चॅनेलवर किंवा अर्णबने आपल्याविरुद्ध बोलू नये, असं काहीतरी करा असं त्यांना सुचवायचं होतं. आवरा याचा अर्थ त्याची गळचेपी करा असा बिलकुल नाही. आणि पवार यात माहीर आहेत. त्यांनी आपल्या विरोधातल्या अनेक पत्रकारांना बरोबर गुंडाळलेले आहेत आणि त्याची नावं मी सांगायला नको. त्या पत्रकारांनी ते लिहिलं की आम्ही कसे पवारांचे विरोधक होतो, आम्ही पवारांवर सडकून टीका केलेली आहे, पण जेव्हा पवारांना भेटलो त्यानंतर आमचं आमूलाग्र परिवर्तन झालं आणि पवार हे कसे महान आहेत. तुम्ही अँग्री ओल्ड मॅन नावाच्या लेखामध्ये वाचलं असेल किंवा त्याच्याही आधी इतर पत्रकारांकडून असं वाचलं असेल की आपण पवारांचे विरोधक होतो, पण पवारांना भेटल्यानंतर आपलं कसं एकूण आमूलाग्र परिवर्तन झालं हे आपण वाचलेलं आहे. त्यामुळे मीडियाला किंवा पत्रकारांना खिशात कसं टाकावं यात पवार अतिशय वाकबगार आहेत. आणि त्यामुळे त्याच अर्थाने त्यांनी सामनाच्या कार्यकारी संपादकांना सुचवलं होतं की मुख्यमंत्र्याच्या कानात जाऊन ही कानगोष्ट करा की असा एवढा मोठा मीडिया, देशातला 1 नंबरचा चॅनेल हिंदी किंवा इंग्रजी आपल्या विरोधात जाऊन योग्य नाही आहे, तो आपल्याविरुद्ध बोलणार नाही, असं काहीतरी करा, शक्य होईल तर त्याला खिशात टाका. पण हे जाहीरपणे बोलायचं नसतं, नाही तर पवार जाहीरपणे बोलले असते, पण त्यांनी हे मुख्यमंत्र्याच्या कानी पडावं म्हणून सांगितलं होतं. पण कार्यकारी संपादक इतके महान आहेत की त्याने ते जाहीररित्या सांगून टाकलं, लेखातूनच सांगितलं आणि पवारांवर उघडे पडायची वेळ आली. आता होकार द्यावा तरी पवार अडचणीत, नकार द्यावा तर आपल्या मित्रपक्षाच्या आणि आपल्या लाडक्या काय म्हणतात त्या कार्यकारी संपादकांनाच नागवं केल्यासारखं होईल. त्यामुळे पवारसाहेबांनी योग्य मार्ग स्वीकारला आणि त्याबद्दल बोलायचंच टाळलं. पण कार्यकारी संपादकांचा उत्साह केवढा असतो तुम्हाला आठवतं, ज्या वेळेला हे महाविकास आघाडी सरकार बनत होतं किंवा महाविकास आघाडी आकाराला येत होती, त्यावेळेला सामनाच्या कार्यकारी संपादकांनी सांगितलं होतं की शरद पवार समजून घ्यायला 100 जन्म घ्यावे लागतात.
आता त्या संपादकांनी 100 जन्म घेतलेत की नाही माहीत नाही, कारण त्यांना पवार अधिक कळतात, त्यामुळे त्यांचा कितवा जन्म आहे मला माहिती नाही. पण आत्ता जो काय घटनाक्रम आहे, घडामोडी आहेत, गेल्या प्रामुख्याने हे सुशांत सिंग प्रकरण सुरू झाल्यापासून ज्या काय घडामोडी आहेत आणि त्याच्यामध्ये सामनाच्या कार्यकारी संपादकांच्या ज्या काय कृती, कारवाया आणि वक्तव्य आहेत ती लक्षात घेतली तर पवारांना एक गोष्ट कळली असेल की सामनाचा कार्यकारी संपादक ओळखायचा असेल, समजून घ्यायचा असेल तर आपल्याला 100 जन्म घ्यावे लागतील, कारण हा आपल्यालाच गोत्यात घालायला लागला आहे आणि ते फार महत्त्वाचं आहे. कंगना प्रकरण हे मुळात सामनाच्या कार्यकारी संपादकांनी उकरून काढलेलं आहे आणि ते आता कुठे जाऊन पोचलंय बघा. हायकोर्टामध्ये थप्पड खावी लागलेली आहे, ताशेरे झाडले गेलेले आणि ते प्रकरण अजून हायकोर्टात आहे. ते झालं नाही तर आता त्या नौदल अधिकाऱ्याचा विषय निघालेला आहे आणि दिवसेदिवस परिस्थिती हाताबाहेर जाते. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळालंय, पण आपण शिवसेनेचा मुख्यमंत्री करताना घोडचूक करून बसलो का असं खुद्द पवारांना वाटायची वेळ आता आलेली आहे. आणि म्हणून कंगना प्रकरण झाल्यानंतर पवारांनी तत्काळ ह्या कारवाईची गरज नव्हती अशी प्रतिक्रिया देऊन पवार मोकळे झाले, कारण त्यांना माहिती होतं हे प्रकरण चिघळत जाऊन एकट्या शिवसेनेला नाही तर ते सरकारवर येऊन शेकणार आहे आणि सरकारमध्ये आपण पण आहोत. गृह खातं तर आपल्याकडेच आहे, राष्ट्रवादीकडे आहे आणि म्हणून पवारांनी तत्काळ त्याच्यावर उलटी प्रतिक्रिया दिली. हे झालं, हे चूक झालं, हे करायची गरज नव्हती. मुंबईत शेकडो अनधिकृत बांधकामं आहेत आणि ती नवी गोष्ट नाही. हे करून पवारांनी हात झटकलेले होते, पण विषय तिथे कुठे संपणार होता. 100 जन्म घेतलेले आहेत पवारांना समजायला, तेव्हा पवारांना कुठे गोत्यात घालायचं हे पण सामनाच्या कार्यकारी संपादकांना नेमकं कळतं. त्यामुळे हा पुढला नौदल अधिकाऱ्याला मारहाणीचा प्रसंग घडला. पवारांना आता सांगायला लागतंय की बाबा त्याच्याशी सरकारचा संबंध नाही, इथपर्यंत आले पवार. आता मुद्दा असा आहे पवार साहेब की अर्णबला आवरा हे सांगायला तुम्ही गेलात तर मग आता कार्यकारी संपादकांना आवरा हे कोणी कोणाला सांगायचं, कारण दिवसेदिवस ती परिस्थिती अधिक चिघळत चाललेली आहे, अधिक चिघळत चाललेली आहे. कंगना अर्णब होता, कंगना आली आणि आता अख्खे माजी सैनिक संघटना तुमच्या विरुद्ध उभी राहायला निघाली. त्याची काय गरज होती? यातून राजकीयदृष्ट्या महाविकास आघाडी किंवा अगदी शिवसेना आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांचा फायदा कुठला आहे याचा तरी खुलासा होऊ देत. पवार डावपेच खेळण्यात हुशार आहेत. ते 2019 साली काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार बनवायचं म्हणून 2014 पासून योजना आखून काम करतात. मग असा प्रश्न पडतो, त्यांनी मुलाखत दिलेली आहे मुंबई मिररला किंवा अगदी तुमच्या सामनाच्या मुलाखतीत पण पवारांनी सांगितलं की शिवसेना आणि भाजप यांच्यात वितुष्ट व्हावं, युतीतून शिवसेना बाहेर पडावी आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर शिवसेनेची आघाडी व्हावी यासाठीच आपण डावपेच खेळत होतो. 5 वर्ष डावपेच खेळत होतो हे पवारांनीच सांगितलं ना. मग आता असा प्रश्न येतो की त्या डावपेचामध्ये सुशांत सिंगचं प्रकरण आपल्यावर शेकून घ्यायचं हा सुद्धा पवारांचा डावपेच होता का? कंगनासारखी एक सामान्य अभिनेत्री जी कोण असेल, ती स्टार असेल किंवा सामान्य असेल, तिला इतकी मोठी करून ठेवायची की ती आज एका महाराष्ट्रातल्या 3 पक्षांच्या भक्कम आघाडीच्या सरकारला राजकीय आव्हान म्हणून उभी राहावी हा सुद्धा पवारसाहेबांचा डावपेच होता का? आणि त्यासाठी पवार गेली 6 वर्ष प्रयत्न करत होते का? डावपेच खेळत होते का? हा प्रश्न पडतो. याचं कारण असं की महाविकास आघाडी बनवायची, महायुती फोडायची, यासाठी पवारांनी जी काय सल्लामसलत केली ती सामनाचे कार्यकारी संपादक आणि पक्षप्रवक्ते, मुख्य प्रवक्ते यांच्याशीच केलेली होती. त्यामुळे तेव्हा काय पहिल्यापासून ठरलं होतं का गेल्या नोव्हेंबरमध्ये की सरकार बनवायचं
आणि मग कुठल्या तरी एका अभिनेत्याच्या हत्या किंवा आत्महत्या हे प्रकरण सगळं कसं आपल्या सरकारच्या अंगावर उलटेल अशा रीतीने कारभार करायचा हा पण डावपेच ठरलेला होता. कोण कंगनासारखी अभिनेत्री काहीतरी ट्विटरवर बोलत असेल, तिला अंगावर घ्यायची आणि मग तिने आपल्याला शिंगावर घ्यायचं, हा सुद्धा डावपेच होता. की तो डावपेच कार्यकारी संपादकांचा होता आणि तुम्हाला त्याचा थांगपत्ता नव्हता. कारण आता पवार साहेब दिल्लीत जाऊन पोचलेले आहेत, संसदेचं अधिवेशन आहे, काय 2 आठवडे वगैरे असेल, तेव्हा याविषयीचे शेकडो प्रश्न पवारांना दिल्लीत विचारले जाणार आहेत. मुंबईचे पत्रकार पवारांना भेटून त्यांचा विरोध संपून आमूलाग्र बदल करून घेतात, पण दिल्लीतले पत्रकार इतक्या सहजासहजी स्वतःचं आमूलाग्र परिवर्तन करून घेणारे नाही आहेत. त्यामुळे आता हा जो सैनिकांचा विषय निघाला आहे, त्या माजी अधिकाऱ्याला मारहाण झाल्यामुळे, हा विषय दिल्लीत पवारांचा पाठलाग करणार आहे. तेव्हा पवारांकडे काय उत्तर आहे की मी 6 वर्षापासून अशी नाचक्की व्हावी यासाठी डावपेच खेळत होतो. पवार साहेब, अर्णबला आवरा असा कानमंत्र देण्याची गरज नव्हती. त्यापेक्षा तुमच्या समोर बसलेल्या कार्यकारी संपादकाला आवरा हे मुख्यमंत्र्यांना सांगण्याची, शिवसेना पक्षप्रमुखांना सांगण्याची आवश्यकता होती. कारण या सरकारचा कारभार गेल्या 3-4 महिन्यातला बघितला तर कारभार होण्यापेक्षा आणि राजकारण होण्यापेक्षा या कार्यकारी संपादकांच्या वक्तव्याने हे सरकार अधिकाधिक गोत्यात येत चाललेलं आहे. आणि तुम्ही किती हात झटकले पवार साहेब, तरी तुम्ही ही आघाडी बनवली आहे आणि लोक ह्याचा जाब तुम्हाला विचारणार आहेत. त्यातून हात झटकता येणार नाहीत की ह्याच्याशी आमचा काय संबंध नाही, असं नाही म्हणता येणार. कारण कायदा व्यवस्था ही कार्यकारी संपादक चालवत नाहीत. कार्यकारी गृह खात्याचा कारभार, पोलीस खातं जे आहे मुंबईचं, ते गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतं आणि तिथे तुमच्या पक्षाचा गृहमंत्री बसलेला आहे. मग मुंबई पोलिसांवर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याचा अधिकार चालत नाही असं सांगणार आहात तुम्ही की नाही, ते महापालिका हा वेगळा विषय होता, असं गृह खात्याच्या बाबतीत म्हणता येणार नाही आहे. गृह खातं हा स्वतंत्र विभाग नाही आहे. महाविकास आघाडीचं जे सरकार आहे त्याच्याकडे जी मंत्रालय आहेत सगळीच्या सगळी, त्यामध्येच गृह मंत्रालयाचा समावेश होतो. आणि त्यामुळे त्याच्या अखत्यारीत येणारे जे काही मुंबई पोलीस आहेत, त्यांचा सुशांत प्रकरण असो किंवा त्या नौदल अधिकाऱ्याच्या मारहाणीचा विषय असो, त्याच्यात तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि त्याचा जनमानसावर होणारा जो परिणाम आहे तो एकट्या शिवसेनेला नाही भोगावा लागणार, तो मुंबईपुरता नाही आहे. कारण महाराष्ट्राची माजी सैनिक संघटना ही त्याच्यात कंबर कसून उतरलेली आहे. आणि या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत ब्रिगेडियर सुधीर सावंत, हे कोणी भाजपवाले नाही आहेत, RSS वाले नाही आहेत. उलट ते कट्टर RSS विरोधक आहेत, कडवे भाजप विरोधक आहेत. पण त्यांनाही धाव घेऊन त्या नौदल अधिकाऱ्याच्या समर्थनाला जायला लागलं. माजी सैनिक संघटनेची बैठक त्यांनी बोलावलेली आहे आणि ज्यांनी त्या नौदल अधिकाऱ्यावर हल्ला केला त्यांच्यावर कठोर कारवाई करावी ही मागणी ब्रिगेडियर सुधीर सावंत करतात. तेव्हा ते तुम्हालाही पवारसाहेब जाब विचारणार आहेत आणि त्याचं उत्तर तुमच्याकडे काय असणार? नाही, गृह मंत्रालयाचा आमच्याशी संबंध नाही, महाविकास आघाडीशी संबंध नाही, असं पवारसाहेब उत्तर देणार आहेत. काय उत्तर देणार आहात तुम्ही? आणि फक्त पवारसाहेब नाही, दिल्लीमध्ये काँग्रेसला सुद्धा हा प्रश्न विचारला जाणार आहे. कारण नौदलाचे निवृत्त अधिकारी, निवृत्त सैनिक, सगळ्या सेनेच्या, सगळ्या हवाई दल, भूदल आणि नौदल याचे जे निवृत्त सैनिक आहेत ते देशभर पसरलेले आहेत. त्यांना काँग्रेसला सुद्धा जाब द्यावा लागेल. काँग्रेस तेव्हा काय सांगणार? नाही, आमचा संबंध नाही,
मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे असं उत्तर देता येणार नाही, कारण मुख्यमंत्री तुम्ही केला आहे. उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेचा मुख्यमंत्री हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर बसलेला आहे. आणि हा विषय मी आधीच्या व्हिडिओत सांगितलं, हा विषय 1-1.5 महिन्यात बिहारची जी निवडणूक आहे त्याच्यात येणार आहे. तिथे ती कंगना जाऊन प्रचार करेल की माझ्यावर हल्ला किंवा नौदल अधिकाऱ्यावर हल्ला शिवसैनिकांनी केला असेल. पण शिवसेनेची शक्ती किंवा गुंडगिरी आली कुठून, दादागिरी आली कुठून? ती मुख्यमंत्री त्यांचा असल्यामुळे आहे आणि मुख्यमंत्री काँग्रेसने केलेला आहे. बिहारमध्ये काँग्रेस काय उत्तर देणार आहे? मुंबई महाराष्ट्रातलं सोडून द्या, पण काँग्रेसला तर या प्रश्नाचं उत्तर देशाच्या प्रत्येक राज्यात द्यावं लागणार आहे आणि तेव्हा हात झटकता येणार नाही आहे. तेव्हा अर्णबला आवरण्याचं जे प्राधान्य तुम्ही दाखवलं पवार साहेब, त्याची गरज नव्हती, त्याची गरज नव्हती. तुम्हाला आव्हानच आवरायचं असतं, कोणाला आवरायचं असतं तर ह्या कार्यकारी संपादकाला आवरायला पाहिजे होतं. ते आवरलं असतं तर आज ही वेळ आली नसती. तुमच्या लक्षात येईल, पहिले 4 महिने या सरकारच्या विरोधात मीडियामध्ये चकार शब्द येत नव्हता. उलट देवेंद्र फडणवीस, विरोधी नेते, भाजप यांनाच विचारलं जात होतं की तुम्ही अमुक गोष्टीचं राजकारण का करता, तुम्ही तमुक गोष्टीचं राजकारण का करता. आज त्याच पत्रकारांना मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांना, मंत्र्यांना प्रश्न विचारावे लागत आहेत. आणि ते प्रश्न करोना संबंधीचे नाही आहेत फक्त, ते सुशांत संबंधीचे आहेत, ते कंगना संबंधीचे आहेत, ते आता नौदल अधिकारी संबंधीचे आहेत. तेव्हा हात झटकता येणार नाही आहेत. तेव्हा सांगण्याचा हेतू पवारसाहेब इतकाच आहे की यातून तुम्हाला वाटत असेल की याचे परिणाम काय ते शिवसेना भोगेल, नाही, याचे परिणाम तुम्हालाही भोगावे लागतील, तुमच्या पक्षाला भोगावे लागणार. तुम्हाला म्हणजे तुमच्या पक्षाला, राष्ट्रवादीला भोगावे लागतील, काँग्रेसला भोगावे लागणार. याच्यात तुम्हाला वाटेल की शिवसेना एकटीच बुडेल, बिलकुल नाही. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला घेऊन आता बुडणार आहे. मी एका बाबतीत श्रोत्यांची किंवा माझ्या वाचकांची माफी मागेन की मी पवार कसे शिवसेना बुडवत आहेत असं यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की पवारांनी शिवसेना संपवायचा डावपेच खेळलेला आहे. पण आता मला उलटं वाटायला लागलं आहे, कार्यकारी संपादकांनीच फार मोठा डाव केलेला आहे की शिवसेनेला सोबत घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी पण बुडवायची. यापेक्षा दुसरं काहीही होणार नाही आहे, कारण याचे परिणाम दीर्घकाळ राहतात, दीर्घकाळ राहतात. माझी सैनिक तुम्ही शत्रू करून टाकलेत. यांना पवारसाहेब आवरू शकत होते. आत्तापर्यंत अनेक घटना अशा घडल्या आहेत की त्याच्यात पवारसाहेबांनी हस्तक्षेप करायला पाहिजे होता. पालघरची घटना असेल, अर्णब गोस्वामीचं 12.5 तास इंट्रोगेशन झालं, तेव्हा पवारसाहेबांनी हस्तक्षेप करायला पाहिजे होता. त्या मुंबई पोलिसांना आवरायला पाहिजे होतं की एका चॅनेलच्या आणि देशातल्या लोकप्रिय चॅनेलच्या संपादकाला तुम्ही या प्रकारे हैराण करून सोडताय, परेशान करून सोडताय. त्यांना आवरायला पाहिजे होतं पवारसाहेब, अर्णबला आवरायला नको होतं. अर्णब एक काही दिवस बडबडला असता आणि शांत झाला असता, त्याची TRP घसरली की त्याला गप्प बसावं लागलं असं या विषयात. पण तुम्ही अर्णबला आवरायला निघालात आणि ज्यांना आवरायचं त्याकडे पाठ फिरवून बसलाय. त्यामुळे पालघरची घटना घडली. त्यामुळे आता हे नौदलाच्या अधिकाऱ्यावरचा हल्ला झाला आणि आता दिवसेदिवस हे कार्यकारी संपादक आपल्या दोन्ही मित्र पक्षांना कसे गोत्यात आणतात बघत राहा. कारण शिवसेनेचं व्हायचं ते नुकसान झालेलं आहे. मला वाटत नाही यातून शिवसेना सावरू शकेल. कारण ही मी बोलतोय, गेले 8-10 दिवस मी काही व्हिडिओ केलेत या सगळ्या संदर्भाने. त्यात मला अनेक शिवसैनिकांचे फोन आलेत, जुन्या शाखा प्रमुख, विभाग प्रमुख यांचे फोन आलेत. ते म्हणाले आमची हळहळ भाऊ तू व्यक्त करतोयस. तेव्हा शिवसेनेचं व्हायचं ते नुकसान होऊन गेलेलं आहे, होऊन गेलेलं आहे.
एक लक्षात ठेवा मित्रांनो, इतिहास हा लक्षात घेण्यासारखा असतो. अमेरिकेची CIA नावाची गुप्तचर संघटना सोव्हिएत युनियन मोडायसाठी 40-50 वर्ष संघर्ष करत होती, त्यांना जमलं नाही. ते सोव्हिएत युनियनचे आणि रशियन किंवा सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाचे सर्वोच्च पदी जाऊन गोर्बाचेव यांनी ते सोव्हिएत युनियन संपवून दाखवलं. ते सर्वेसर्वा होते सोव्हिएत युनियनचे आणि त्यांनीच सोव्हिएत युनियन मोडून दाखवलं. कार्यकारी संपादक हे शिवसेनेचे गोर्बाचेव आहेत का महाविकास आघाडीचे गोर्बाचेव आहेत? कारण शिवसेनेचं व्हायचं ते नुकसान आता होऊन गेलेलं आहे. यातून सावरणं शिवसेनेला केवळ अशक्य आहे, केवळ अशक्य आहे. कारण शिवसेनेने जनमानसात आपली प्रतिमा मलिन करून घेतलेली आहे. पण प्रश्न असा आहे, या सगळ्या घटनाक्रमानंतर पवार असोत, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना हात झटकून सहजासहजी सुटता येणार नाही. आणि महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यात देखील त्यांना प्रश्न विचारले जातील. ठीक आहे, राष्ट्रवादी पण महाराष्ट्रापुरता पक्ष आहे, पण काँग्रेसला अन्य राज्यात उत्तरं द्यावी लागणार आहेत. म्हणून आवरायचं असेल तर अजूनही यातून जे काही गेलं ते गेलं, पण सावरायचं असेल तर पवारसाहेब सामनाच्या कार्यकारी संपादकांना आवरा, अर्णबकडे दुर्लक्ष करा. मित्रांनो, आता इथेच थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष वेगळी बाजू उलगडून सांगतो त्याला सबस्क्राईब करा.